दरम्यान कालच्या मॅचवर 1.5 लाख कोटींचा जुगार खेळला गेला असं राऊतांनी म्हटलंय। तुम्ही पाकिस्तानला आमच्या विरोधात लढण्यासाठी सक्षम करताय असाही घणाघात त्यांनी केला। पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला 1000 कोटींचा फायदा झाला असल्याचंही राऊत म्हणाले। तर यावर पाक नावाची दुश्मनी तुमच्या मनात आहे, मग आपोआप सुद्धा खाऊ नका असं म्हणाल असं शेलार म्हणाले। पाकिस्तान क्रिकेट बोर्डला काल 1000 कोटी रुपये तुम्ही दिलेत, मिळवून दिलेत, मग हे पैसे कुठे जाणार? शिवाय 1.5 लाख कोटीचा जो जुगार खेळला गेला कालच्या मॅच फिक्सिंगच्या, त्यातला मिळणारा काही 1000 कोटी कुठे गेले? पाकिस्तानात गेले। तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी, आमच्या महिलांच्या कुणासाठी सक्षम करताय याच्यावर बोला। पाकिस्तान जिंकला हारला आम्हाला काय फरक पडत नाही। आम्ही कालच्या मॅचवर थुंकतो आम्ही अशा मॅचवर। 26 महिलांचं कुंकू उजाड करून त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळताय, लाजा वाटत नाही का तुम्हाला? काल झालेली मॅच ही एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे, बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे। आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने खेळूच नये ही भूमिका मांडणारे संजय राऊत कोण? भारताने आपला खेळाडूंचा सुद्धा जो पराक्रम आहे तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळूच नये ही भूमिका मांडणं अतार्किक आहे। एवढंच पाक नावाची दुश्मनी तुमच्या मनात आहे तर कदाचित उद्या ते वाक्य वापरू शकतात की आजपासून महाराष्ट्रात आले पाक खाऊ नका, अशा पद्धतीचं अतार्किक बोलणारे संजय राऊत।